प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. भाजपने आपल्या राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यादीत रामदास आठवले आणि विनोद तावडे यांचा समावेश असून त्याचबरोबर माया चिंतामण येवनाते आणि रामराव वडकुते यांनाही उमेदवारी मिळाली आहे. भाजपने या निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड करताना राजकीय अनुभव, पक्षनिष्ठा आणि प्रादेशिक संतुलन यांचा विचार केलाय. तसंच सामाजिक समतोल राखण्यासाठी आणि मित्र पक्षांना संधी देण्यासाठी खास प्रयत्न केलेत. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ आल्यानंतर भाजपने महाराष्ट्रातील 4 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. हे निर्णय राज्यसभेतील राजकारणावर मोठा प्रभाव पाडू शकतात, ज्यामुळे भाजपच्या रणनीतीला वेग मिळू शकतो. मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारतीय नागरिक, विशेषतः महाराष्ट्रीयन लोक अडचणीत आलेत. इराण आणि इतर देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इस्रायल, अमेरिका आणि आखाती देशांमध्ये मिसाईल हल्ले सुरू झालेत. सौदी अरेबिया, ओमान, दुबई, कुवेत यांसारख्या ठिकाणी अनेक भारतीय नागरिक अडकलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी व्हॉट्सअपवर नंबर उपलब्ध करून देण्यात आलेत. नागरिक संपर्क साधत असून त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. एअर इंडियाच्या विमानांद्वारे भारतीय नागरिक हळूहळू परत आणले जात आहेत. काही एअर स्पेसेस बंद आहेत तर काही सुरू आहेत आणि जिथून परत आणणं शक्य आहे तिथून नागरिक परत येत आहेत. कुवेतमध्ये काही नागरिक ट्रान्झिटमध्ये अडकले होते. त्यांच्या व्हिसा समस्या सोडवण्यात आल्या असून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलंय. परदेशातील मराठी मंडळाद्वारे लोकांना मदत केली जाते आणि व्हिडिओ कॉलद्वारे देखील संपर्क ठेवला जातोय. हेल्पलाईनच्या माध्यमातून जेवण, सुरक्षा आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जातात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय की मोदी सरकारने मागील 5-10 वर्षात संकटाच्या वेळेस भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणले आणि आता देखील नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईत महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच एक वादळी घटना घडली आहे. भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शिवसेना उभाटा गटाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हे दोन्ही आमदार विधिमंडळ परिसरातील पोर्चमध्ये एकमेकांशी वाद घालत होते. वादाची सुरुवात लग्नपत्रिकेच्या वाटपावरून झाली. 15 मार्च रोजी आमदार राहुल आवाडे यांच्या मुलीचा विवाह सोहळा होणार आहे. त्याच अनुषंगाने आमदारांच्या खासगी सहाय्यकाकडून लग्नपत्रिका वितरण सुरू होतं. त्यावरून भास्कर जाधव यांनी सरकारवर जाहीर टीका केली आहे. जाधवांनी सरकारचा बाप काढल्याचा आरोप केलाय, ज्यावर भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी भडकले. कल्याण शेट्टी यांनी जाधवांना कडवट शब्दात प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही बाप काढला, बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे का? त्यावर जाधव यांनी थेट उत्तर दिलं, तुम्हाला माझा बाप काढायचा असेल तर काढा. या शब्दांनी वातावरण अधिक तणावपूर्ण झालं होतं आणि काही काळ गोंधळाचं वातावरण होतं. हा वाद सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनलाय आणि यामुळे महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समिती अध्यक्ष पदावरून शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे यांच्यात तणाव निर्माण झाला होता. मात्र आता या वादावर पडदा पडल्याचं दिसतंय. मनसेने त्यांच्यासाठी अधिक प्रभाग समिती मिळवण्याच्या अटी ठाकरेंच्या सेनेकडून मान्य केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलेल्या मनसेने माघार घेतल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीत एकत्र लढलेल्या या 2 पक्षांमध्ये नगरसेवक आणि प्रभाग समितींच्या वाटपावरून मतभेद निर्माण झाले होते. ठाकरेंच्या सेनेकडून मनसेला अधिक प्रभाग समिती देण्याचा निर्णय घेतल्याने वाद थांबलेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर हा निर्णय झाला. राऊत आणि ठाकरे यांच्यात 25 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेनंतर शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आणि मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार व संदीप देशपांडे यांच्यात बैठक झाली, ज्यामध्ये अधिक प्रभाग समिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटांमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण आलं होतं. विशेषतः अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर या चर्चेला वेग आला होता. दोन्ही गटातील नेत्यांमध्ये बैठका झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या आणि अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी विलीनीकरणाची शक्यता व्यक्त केली होती. परंतु अजित पवार गटातील नेते आणि नवे अध्यक्ष सुनेत्र पवार यांनी यावर स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिलाय. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विलीनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे थांबलेली आहे. ज्यांच्यासोबत चर्चा सुरू होती ते अजित पवार आता हयात नाहीयेत, त्यामुळे विलीनीकरण होणार नाही. यामुळे विलीनीकरणाच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसंच जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या राज्यसभेच्या जागेबाबतही भाष्य करत सांगितलं, आमचं मत आहे की शरद पवार दिल्लीतील राज्यसभेवर जावं. आम्ही काँग्रेस आणि ठाकरे गटासोबत एकत्र बसून निर्णय घेणार आहोत.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनासंबंधीचा अहवाल DGCA कडून समोर आलाय। या अहवालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना उचललंय। त्यांनी नागरी उड्डाण मंत्री, DGCA आणि VSR कंपनीचे मालक यांच्यातील जवळीक दाखवत गंभीर आरोप केलेत। रोहित पवार यांनी अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी करण्यात आली होती असा गंभीर आरोप केलाय। या संदर्भात त्यांनी तपासाची मागणी केली आहे आणि काही लोकांच्या रेकीचं काम विमानतळावर अपघातापूर्वी झालं होतं अशी शक्यता व्यक्त केली आहे। त्याचबरोबर या अपघाताच्या तपासाची दिशा क्रिमिनल अँगलने केली जावी अशी मागणी पण केली आहे। यावर प्रतिक्रिया देताना आमदार धनंजय मुंडे यांनी सावध भूमिका घेतली आहे। त्यांनी पत्रकार परिषदेत मांडलेल्या आरोपांवर बोलताना मला याबाबत माहिती नाही, हे कसं करतात हे देखील माहित नाही अशी प्रतिक्रिया दिली। त्यांनी पुढे सांगितलं की जे काही मांडलं जात आहे त्यामध्ये संभ्रम आहे। परवा काही वेगळं बोललं जात होतं, आता या विषयावर बोलण्यात काहीच योग्य नाही असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे। मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उद्या होणाऱ्या सामन्यात भारताला इंग्लंडवर विजय मिळवून फायनलच्या दिशेने वाटचाल करायची आहे। अंतिम सामना 8 मार्च रोजी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल। T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 वेळा सामना झाला आहे। भारताने 3 वेळा इंग्लंडला पराभूत केले तर इंग्लंडने 2 वेळा विजय मिळवला आहे। विशेष म्हणजे दोन्ही संघ उपांत्य फेरीत 2 वेळा आमने-सामने आलेत। 2022 मध्ये इंग्लंडने भारताला 10 विकेट्सने पराभूत केलं होतं तर 2024 मध्ये भारताने इंग्लंडला 68 धावांनी पराभूत करून बदला घेतला। आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात 29 वेळा सामना झाला आहे। भारताने 17 वेळा विजय मिळवला आहे तर इंग्लंडने 12 वेळा विजय मिळवला आहे। T20 वर्ल्ड कप 2026च्या उपांत्यपूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या काही खेळाडूंनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत विजयासाठी प्रार्थना केली। उद्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या लढतीच्या अगोदर ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा केली। ईशान किशन जो सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे, अभिषेक शर्मा जो या स्पर्धेत चढ उतार अनुभवतोय आणि अक्षर पटेल जो गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतोय, या सर्व खेळाडूंनी शांतपणे दर्शन घेऊन संघाच्या यशासाठी प्रार्थना केली। विशेषतः अभिषेक शर्माचा नवस चर्चेचा विषय ठरलाय। त्याने बराच वेळ उंदीर मामाच्या कानात बोलत असल्याने लोकांच्या मनात आता प्रश्न आहे की अभिषेक शर्माने नेमकं काय मागितलं असावं। सेमीफायनलच्या लढतीत छोट्या छोट्या चुका मोठ्या विघ्नांमध्ये बदलू शकतात आणि म्हणूनच भारतीय संघाने बाप्पाकडे विजयाची ताकद मागितली आहे। तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।